शुभ दुपार। इतकी मोठी वाळूट आली, इतकी मोठी वाळूट आली, त्या वाळूटीला काही माप नाही। कुरडाय भरायचे हाल करून टाकले वाळूटीने, अशी तर धावपळ करून टाकली कुरडाय भरायची आमची। तरी दोघींनी दाबून धरल्या ते इथं, आणि त्या इतकी मोठी काही वाळूटीचं मापच नव्हतं, एवढी मोठी वाळूट होती ती। कुरडाय आजच्या कुरडाय थोड्याच होत्या, मस्त झाल्या बघा, अशा सफेद सफेद आल्या, एकदम छान दिसतंय। आणि इथं हे समोर तिथं ते समोर ते घर आहे ना, ते समोरचं असं बघा, असं समोर दिसतंय बघा, आंब्याखाली ते घर। तिथं मी केव्हाची पापड्या करायला गेली होती बरं का। 11 वाजेपासून आम्ही तिथं पापड करत होतो, पापड्या। आणि गरीब येते बिचारे, गरीब येते बिचारे, कामधंद्याला जात्या दररोज, आणि त्यांनी पापड करायला बोलवलं मला। मी 11 वाजेपासून त्यांचे पापड करू लागायला जायला होती। ते पण येतात आमच्या मदतीला काही पण इतकी मोठी वाळूट आली, त्यांच्या 2 बाजांवर पापड्या होत्या त्या सगळ्या उडून गेल्या, आणि गमिल्यामध्ये कालच्या उकळलेल्या पापड्या वाळत होत्या त्या पण उडून गेल्या। म्हणजे त्यांना दोघांना काहीच करता नाही आलं। मी नेटकीच घरी आली, वाळूट आली। घरी येऊन मी बसेलच होते दारवाज्यात, तर लगेच वाळूट आली। इकडं माझ्या पण कुरडायची धावपळ झाली, पण माझ्या कुरडायना मी झाकून ठेवलेल्या होत्या साडीने, त्या कॉटवर वरून साडी टाकून मस्त अशा झाकून बांधून ठेवलेल्या होत्या, तरी त्या उडत होत्या। म्हणजे तो कपडा हलायचा, पण मग आम्ही मस्त दोघींनी दाबून धरलं त्याला पक्क। पण ती आमच्याकडे वाळूट एकदम थोडीशी आली, पण ते गरीब बिचारे, त्यांचे दोघं नवरा बायको, म्हणजे त्यांना जेवणच करायचे होते। त्यांना वाटलं पापड झाले, आपण आता जेवण करू। ते बिचारे जेवायला बसले होते का काय राम जाणे, मी तर आले होते इकडे निघून। इतकं त्यांच्या सऱ्या वावरात पापड्या पापड्या पापड्या, म्हणजे आजच्या केलेल्या तर उडाल्या, पण कालच्या केलेल्या सुद्धा त्यांच्या उडून गेल्या, सगळ्या पापड्या उडून गेल्या वावरात। तर अशी नुकसान होऊन जाते बघा ते वाळूटींची। आता इकडून पुढे वाळूटीचं असंच टेन्शन राहील, काही जुनं नवं वाळवण करायचं म्हटलं ना, ते वाळूटीपासून खूप सावध राहावं लागेल। बरं, तेवढ्या टायमात अचानक माणसाला काही सुधरत पण नाही, काय करावं आता। इथं आमच्या तर काडावर होत्या कुरडाया, ते बघ ते काड मी आता गोळा, ते बघा ते काडावर ठेवलं होत्या, खालून काडावर तसंच वाळत घाललेलं होतं सकाळी। पण मी काय केलं, पापड्या करायला मला तिकडं जायचं होतं, मग मी सगळ्या कुरडायावरून साड्या टाकून आणि असं बांधून गेली होती पक्की त्या बाकड्याला, त्याच्यामुळं माझ्या कुरडाया वाचल्या। नाही तर मला पण कुरडाया गोळा करत फिरावं लागलं असतं वावरात सगळ्या। कसं राहतं निसर्गाचं, काही म्हणजे काहीच सांगता येत नाही, निसर्गापुढं काहीच कळत नाही, कधी काय होईल कधी काय नाही। म्हणजे इतक्यात आली ना ती वाळूट, कळलं सुद्धा नाही। इतकं म्हणजे कसं तरी वाटू राहिलं बिचारे, गरिबी एकतं ते गरीब, म्हणजे आता ते काही त्यांचं काही लय मोठं नुकसान नाही झालं, पण त्यांना वेळ नाही राहत ना करायला। त्यांना रोज लोकांच्या कामाला जायचं राहतं, आणि असं जर घरी करत बसले तर काय खातील पोटाला परत, असं आहे ना। तर खूप बिचाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं वाळूटीने। आणि एवढं मेहनतीने केलं, आणि ते खाली उडलं, परत ते खालचं उडेल गोळा केलं, म्हणजे किती कसं वाटतं माणसाला जीवाला। तशी जागा काही खराब नाही राहत, शेतातली जागा चांगलीच राहती, असं काही खराब नाही राहत तिथं वावरामध्ये। दारास्तोंडी स्वच्छता राहती सगळी म्हणा, पण मग कसं वाटतं ना, एवढी मेहनत वाया जाती ना हो, किती नुकसान झालं बिचाऱ्यांचं। बरं, त्यांचं कसं आहे, 2-4 दिवस सुट्टी काढून घरी राहायचं, आणि तेवढं घरातले वाळवण चवळवण करायचं, परत कामाला जायचं, रोज लोकांच्या कामाला जायचं। आणि अशी नुकसान झाली म्हणजे किती माणसाला तळतळ वाटते, बिचाऱ्यांना धावपळ झाली त्यांची सगळी, खूप नुकसान झालं त्यांचं। चला, आमच्या पण आज कुरडाया होत्या सगळं, अजून आमचे तर भांडे पडलेले घसायचे अजून, हे बघा तिचे बारके झाले घसायचे, आणि अजून पातीलं तसंच आहे, कारण आमचा बी लय कामाचा खोळंबा होता आज। सगळं काम आवरता होऊन जातं। मी गेले पापड्या करायला, लहानले पोरं बी त्रास द्या त्या, आताशी चालले आमचे भांडे पण घसायचं काम। 3 वाजून गेले, खूप वाळूट मोठी झाली बघा। कोणी वाळवण चोळवण करत असेल तर वाळूटीपासून खूप सावध राहा, असं झाकायला जवळ काहीतरी सावधच ठेवायचं हाताखाली, कारण तेवढ्या टायमात काही सुचत नाही, काही सापडत पण नाही पटकन झाकायला। मी काल पण आहे ना अशीच झाकून पाकून गेली ती कुरडाया तिकडे पापड करायला ना, आज बी तशीच गेली ती, म्हणून बरं झालं, नाही तर आमच्या कुरडाया अशाच पळत साऱ्या वावरात पळत इंडल्या असत्या।
खूप नुकसान झालं बिचाऱ्यांचं. बघा चला. शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. अशा मस्त कुरड्या बनवल्या आज मी. झाल्या टाकून 8 वाजले. 8 वाजले बरं का. झाले टाकून. आज थोड्या होत्या, आज 8-9 किलोच्याच होत्या, जास्त नव्हत्या आज. अशा मस्त कुरड्या झाल्या. आज लय मोठे मोठे बनवले, पण खूप मोठे मोठे बनवले आज. काल मस्त छोटे छोटे बनवले ते, कारण वेळ कमी राहतो, ऊन जातं, पोरांना जायचं राहतं कामधंद्याला, त्याच्यामुळे आज सगळे मोठे मोठे बनवले. पण मस्त झाले आजच्या. पांढऱ्या शुभ्र, एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र कुरड्या आल्या. एकदम मस्त झाले. आणि काडावरची कुरडई ना खायला पण छान लागते बरं का. हे बघा निघाली पण कुरडई. आताच टाकून झाल्या, निघायला लागल्या परत. कोणती पण कुरडई उचलली का निघून जाते. मस्त एकदम मस्त. पटकन सोडून देते. काढे ना गव्हाचं लगेच सुकून जातं. कुरडई खायला पण छान लागते. आणि खूप मोठे मोठे झाले आजच्या कुरडया. खूपच मोठे मोठे केले. पण कुरडाई म्हणजे कुरडाईच झाले. एकदम मस्त. पण लय अवकाळा होते करायचे. मेहनत खूप लागते कुरडाई करायला. बघा अशा मस्त कुरडया बनवल्या. झालं असं नंतर तसंच टिप करून ठेव. बंद नको करू. पाण्यात मी पातीला धुवून दे. हे पुढ वाफेन दिसत नसेल ना.